तुमच्या हातामध्ये दोन निवडणुकीची शाई दिसत आहे, काय सांगा? मी भाई प्रफुल्ल कुकडे सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझ्याकडे माझा भाचा हा गतिमंद आहे आणि त्याचं पण मतदान व्हावं आणि त्याच्या मतदानाचा संदर्भात मी फॉर्म भरला. त्याच्यामुळं भाच्याच्या सोबत भाच्याला मतदान करायला लावलं म्हणून मला उजव्या हाताला शाई लावण्यात आली आणि माझं स्वतःचं जे मतदान आहे ते डाव्या हाताला शाई लावण्यात आली. त्याच्यामुळं आज अपंगाला मतदानाचा अधिकार मिळाला, मतदान करायला मिळालं आणि त्याचं मतदान करण्यासाठी मला मदत करायला मिळाली, याचा मला अभिमान आहे. आणि प्रशासनाने जी सांगितलं होतं की आम्ही घरी येऊन ते जे मतिमंद आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था केली आहे, त्याबद्दल काय? नाही, ते बऱ्याच लोकांच्या अंशी केलेलं आहे, परंतु काही लोक अजूनही अपंगातले सुटलेले आहेत. प्रशासनाने सुद्धा प्रत्येक अपंगाकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण का प्रत्येक अपंगापर्यंत प्रशासन पोहोचलेलं नाही आहे. याच्याबद्दल माझी ही प्रतिक्रिया राहणार आहे. प्रशासनाने प्रत्येक अपंगापर्यंत, प्रत्येक वृद्धांपर्यंत पोहोचायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यांची फरफट होऊ नये. कारण आज मला भाच्याला इथं आणावं लागलं, त्याला जो काही त्रास झाला, बाकीच्या गोष्टी, फॉर्म भरणे, ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत. घरोघरी जर मतदान आहे तर प्रत्येक अपंगापर्यंत प्रशासन पोहोचलं पाहिजे, ही प्रशासनाला विनंती आहे. मी संजीवनी दिनेश देशमुख. काय नागरिकांना, मतदारांना आवाहन करणार? मी मतदारांना एवढंच सांगू इच्छिते की मतदान हा आपला सर्वांचा हक्क आहे आणि सर्वांनी 100% मतदान करावं, कारण आता सध्या आपल्या देशाला याची गरज आहे, मतदानाची गरज आहे आणि आपलं मत अमूल्य आहे. आपण सर्वांना मत